नमस्कार. कधी विचार केलाय की इतकी विविधता असूनही आपला भारत देश एकसंध कसा आहे? याचं गुपित दडलंय आपल्या संविधानाच्या एका खास रचनेत. आणि ती रचना म्हणजे भारताची संघराज्य प्रणाली. स्पर्धा परीक्षांसाठी तर हा विषय फार महत्वाचा आहे. चला तर मग आज आपण ही प्रणाली अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहूया. हे एक वाक्य बघा. स्वरूपात संघराज्य पण आत्म्याने एकात्मिक. भारतीय राज्यघटनेबद्दल हे नेहमीच म्हटलं जातं. पण याचा अर्थ नेमका काय? म्हणजे वरून वेगळं आणि आतून वेगळं. हे एक कोडं आहे नाही का? आणि हेच कोडं आज आपण सोडवणार आहोत. पाहूया तरी हे दोन विरुद्ध वाटणारे विचार आपल्या देशात एकत्र कसे काम करतात. आपल्या चर्चेचा मार्ग कसा असेल ते पटकन बघूया. सगळ्यात आधी हे संघराज्य कोडं नक्की आहे काय ते समजून घेऊया. मग त्याची संघराज्य आणि एकात्मिक अशा दोन्ही बाजू पाहू. त्यानंतर हे असं वेगळं मॉडेल का निवडलं गेलं यावर विचार करू. आणि शेवटी आजच्या काळात हे सगळं कसं लागू होतं तेही बघू. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. आणि इथेच एक गंमत आहे. आपल्या संपूर्ण राज्यघटनेत कुठेही संघराज्य किंवा फेडरेशन हा शब्दच नाहीये. हो, त्याऐवजी कलम 1 काय म्हणतं? तर भारत हा राज्यांचा संघ आहे, युनियन ऑफ स्टेट्स. राज्यांचा संघ या दोन शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. याचा अर्थ काय होतो? तर आपला देश हा काही अमेरिकेसारखा नाहीये, जिथे राज्ये एकत्र आली आणि त्यांनी करार करून देश बनवला. नाही. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातल्या कोणत्याही राज्याला देशापासून वेगळं होण्याचा अधिकार अजिबात नाही. हीच तर आपल्या देशाच्या एकतेची ताकद आहे. आणि म्हणूनच याच अनोख्या रचनेमुळे के.सी. वेर नावाच्या एका मोठ्या विचारवंतांनी भारताला क्वाझी फेडरल म्हटलंय. म्हणजे काय? तर अर्धसंघराज्य. हे नाव अगदी परफेक्ट बसते नाही का? कारण यात संघराज्याचे आणि एकात्मिक राज्याचे दोन्हीचे गुणधर्म दिसतात. ठीक आहे, आता आपण एका तराजूची कल्पना करूया. या तराजूच्या एका पारड्यात आपण ती वैशिष्ट्ये टाकूया जी भारताला एक पक्कं संघराज्य बनवतात. तर मग या पारड्यात काय काय येतं? पहिलं म्हणजे दुहेरी शासन, बरोबर? केंद्रात एक सरकार, राज्यांमध्ये दुसरं. मग येतं लिखित संविधान, जे सगळं काही स्पष्ट लिहून ठेवतं. आणि हो, हे संविधानच सर्वोच्च आहे, त्याच्यावर कोणी नाही. ह्या नियमांचं रक्षण करायला एक स्वतंत्र न्यायपालिका आहे. आणि राज्यांचा आवाज केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यसभा आहे. हे सगळे मिळून भारताच्या संघराज्य रचनेचा पाया मजबूत करतात. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, अधिकारांची वाटणी. हे कसं होतं? तर त्यासाठी संविधानात 3 याद्या आहेत. पहिली, संघसूची, म्हणजे असे विषय ज्यावर फक्त केंद्र सरकार कायदा बनवू शकतं, जसं की देशाचं संरक्षण किंवा बँका. दुसरी, राज्यसूची, म्हणजे पोलीस, शेती यांसारखे विषय ज्यावर राज्य सरकार कायदे बनवतं. आणि मग येते तिसरी, समवर्ती सूची, ज्यात शिक्षण किंवा वन यांसारखे विषय आहेत ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही कायदे बनवू शकतात. ही विभागणीच खऱ्या संघराज्याची ओळख आहे. ठीक आहे, तराजूचं एक पारडं तर पाहिलं. आता वळूया दुसऱ्या पारड्याकडे. या पारड्यात ती वैशिष्ट्ये आहेत जी केंद्राला खूप जास्त ताकद देतात आणि ज्यामुळेच भारताला एकात्मिक म्हटलं जातं. यामध्ये काय काय येतं? तर बघा, केंद्राकडे जास्त महत्त्वाचे विषय आहेत. आपल्या सगळ्यांकडे एकच नागरिकत्व आहे, भारतीय. संपूर्ण देशासाठी एकच संविधान आहे. राज्यांमध्ये राज्यपालांची नेमणूक थेट केंद्राकडून होते. IAS, IPS सारख्या मोठ्या अधिकाऱ्यांवर केंद्राचं नियंत्रण असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणीबाणीच्या काळात तर राज्यांचे सगळे अधिकार केंद्राकडे जातात. त्यामुळे पारडं केंद्राकडे झुकतं. पण मग एक प्रश्न येतो की आपल्या घटनाकारांनी असं मॉडेल का निवडलं असेल? म्हणजे एकीकडे राज्यांना अधिकार द्यायचे आणि दुसरीकडे केंद्राला मजबूत ठेवायचं. यामागे नक्की काय विचार होता? चला, हेच समजून घेऊया. याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल. विचार करा त्यावेळचा. देश नुकताच स्वतंत्र झाला होता, फाळणीची जखम ताजी होती. अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांना वाटलं की एक मजबूत केंद्र गरजेचं आहे. का? पहिलं कारण होतं देशाची एकता टिकवणं. दुसरं, संपूर्ण देशाचा विकास एक समान गतीने करणं. आणि तिसरं म्हणजे बाहेरील धोक्यांपासून देशाचं रक्षण करणं. बरं, ही तर झाली इतिहासातली गोष्ट. आता वर्तमानात येऊया. आजच्या काळात ह्या संघराज्याचं स्वरूप कसं आहे? चला बघूया. आजकाल 2 शब्द नेहमी ऐकायला मिळतात. एक म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम किंवा सहकारात्मक संघराज्य. यात केंद्र आणि राज्य एकत्र येऊन काम करतात.
जसं की GST काउन्सिलमध्ये. आणि दुसरा शब्द आहे कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम किंवा स्पर्धात्मक संघराज्य. यात राज्य विकासासाठी आणि गुंतवणुकीसाठी एकमेकांची स्पर्धा करतात. एक प्रकारे ही एक हेल्दी कॉम्पिटिशन असते. अर्थात सगळं काही आलबेल आहे असं नाही. आजही केंद्र आणि राज्यांमध्ये काही मुद्द्यांवरून तणाव असतोच. जसं की राज्यपालांची भूमिका काय असावी, पैशांची वाटणी कशी व्हावी, किंवा काही राज्यांकडून विशेष दर्जाची मागणी. हे मुद्दे नेहमी चर्चेत असतात. आणि हेच तर दाखवतं की आपली संघराज्यीय प्रणाली ही जिवंत आहे, ती सतत बदलत असते, विकसित होत असते. आणि या सगळ्या वादविवादात एक गोष्ट मात्र पक्की आहे. 1994 मध्ये SR बोंबई केसमध्ये सुप्रीम कोर्टाने खूप मोठा निर्णय दिला. कोर्टाने म्हटलं की संघराज्य हे आपल्या संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ संसदेला सुद्धा हा पाया बदलता येणार नाही. हे एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण आहे आपल्या संघराज्याला. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आजच्या काळात या संघराज्याच्या तराजूचं पारडं नक्की कुठे झुकायला हवं? राज्यांना जास्त स्वातंत्र्य देण्याकडे की देशाच्या एकतेसाठी अजून मजबूत केंद्राकडे? याचं उत्तर खरंच सोपं नाही. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात भारताच्या संघराज्याचं भविष्य दडलेलं आहे. यावर नक्की विचार करा. नमस्कार.